नमस्कार मित्रांनो, मी यतीन राणे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सुट्ट्या लागल्या आहेत आणि मी आलो आहे बोईसरला। बोईसर म्हणजे ना एक इंडस्ट्रियल सिटी आहे। इकडे BIRC आहे आणि बाजूला MIDC सुद्धा आहे। 25-30 वर्षापासून एस्टॅब्लिश अशी खाण्याची दुकानं खूप फेमस आहेत। तर आपण ना ती स्पेशलिटी टेस्ट करणार आहोत। मला एकाने सांगितलं इकडची राज कचोरी जाम फेमस आहे। तर आपण चाललो आहे इकडच्या ब्रिजवासीची फेमस अशी राज कचोरी टेस्ट करायला। मित्रांनो, आपण आहोत बोईसर वेस्टला आणि स्टेशनवरून हार्डली 2 मिनिट वॉकवर उजव्या बाजूला आहे ब्रिजवासी। आणि आता आपण ब्रिजवासीमध्ये उभे आहोत आणि इकडे सगळे नाश्त्याचे पदार्थ लावलेले आहेत। आणि ब्रिजवासी राज कचोरीसाठी खूपच फेमस आहे आणि इथे हे सगळे नाश्त्याचे समोसा, ढोकळा, कचोरी वगैरे लावलेले आहेत। तर आपल्याला आता ऑर्डर द्यायची आहे। ही कचोरी घेऊन त्यांनी तिचे पीसेस केलेले आहेत आणि वर स्पायसी अशी ग्रीन चटणी टाकली आहे। आता त्याच्यावर गोड चटणी टाकतायत आणि त्यानंतर त्यांनी याच्यावर दही टाकलेलं आहे आणि वरून शेव टाकताय। ते आलू भुजिया आहे का? नाही, शेवच आहे। चला, आता आपली प्लेट रेडी झालेली आहे। आपण आपली कचोरी टेस्ट करूया। दही, गोड चटणी येते आणि हिरवी तिखट चटणी। एवढं स्पायसी नाही पण छान टेस्ट आहे। स्टेशनवरून आल्यानंतर 2 मिनिटावर राईट हँड साईडला ब्रिजवासी आहे, तिथे येऊन तुम्ही ही नक्की ट्राय करा। ब्रिजवासीकडून आलो ना तर जस्ट 2 मिनिटं चालल्यानंतर पुढे लेफ्ट हँड साईडला एक बेने डोसावाला आहे आणि एक इडलीवाला सुद्धा आहे। तर आता आपण त्यांच्याकडे जातोय। आता आपण बोलतो फ्रेन्झीमध्ये। यांच्याकडे बेने डोसा मिळतो आणि बेने डोसामध्ये गार्लिक घी रोस्ट हा इकडचा एक फेमस आणि खूप सारे लोकांना आवडणारा डोसा आहे। तर आता आपण त्या डोशाची ऑर्डर दिलेली आहे। चला बघूया तो आता कसा डोसा बनवतो। आपला बोईसरचा फेमस बेने डोसा। डोशाला थिकनेस बघ आणि हा एवढा सॉफ्ट आहे ना। आणि पोळी टाकलेली आहे, बटाट्याची भाजी आहे। मला तर मजा आहे। तुम्ही बोईसरला आलात तर तुम्हाला हा एक ऑप्शन आहे। इथे दुसरे डोसा घेण्यापेक्षा बेने डोसा सिंपल मसाला ना। हा आहे सोहन आणि तो एकदम छान डोसे बनवतो। आपल्याला जो डोसा त्यांनी बनवून दिला तो त्यानेच दिला आहे आणि आता किती फास्ट हे 3 डोसे झाले बनवून। आणि हे तिघांची टीम आहे, सॉलिड डोसा बनवत आहेत आणि त्यांचं पॅकिंग पण एक्सलंट आहे। तर तुम्ही क्लीनलीनेस बघू शकता, हायजीन बघू शकता। अतिशय सुंदर असं टॉप नॉच आउटलेट आहे। हां, and I look after the cleanliness and hygiene of the full store. No, it's clean. Very nice. We maintain fully hygiene store. Yeah. We are specially known for best clean and hygiene store. तर दिवस असा मस्त बेने डोसा खाऊन आता आपण चाललो आहे अजून एका शॉपवर जे अतिशय फेमस आहे आणि त्याचं नाव आहे सम्राट। आणि तिथे सुद्धा एक सॉलिड राज कचोरी मिळते आणि तिथे एक फेमस अशी रॉयल डेअरी फार्मची मँगो लस्सी सुद्धा मिळते। ती लस्सी सुद्धा एकदम लेजेंडरी आहे। तर व्ह्यूअर्स, आता आपण पोहोचलोय चित्रालयला। BRC कॉलनीच्या जर असं पुढे ना इथे सम्राट म्हणून जे दुकान आहे तर त्या दुकानाकडे आपण आलेलो आहोत। हाँ, नहीं कटिंग नहीं, वो सही लगते हैं। आपल्याकडे आता सम्राटची दही कचोरी आलेली आहे आणि ही ना माझी एकदम फेवरेट आहे कारण खूप वर्षापासून मी खातो आहे। आणि पहिले माझे नवलकर काका मला इकडे घेऊन आले, म्हणजे मला हे माहीत नव्हतं बोईसरला काय काय मिळतं। तर ते सांगायचे की सम्राटमध्ये ना दही कचोरी सॉलिड मिळते।
तर म्हणून मी आज तेव्हा पण खाल्ली होती आणि ही चव ना एक डोक्यात बसली आहे की खायची कचोरी तर सम्राटची. आपण मुंबईत पण खूप ठिकाणी खातो, पण इकडचं दही ना कुठे नाही मिळत. ही लस्सी आहे आणि त्याच्यावर शेव टाकलेली आहे. मी ना एका चमच्यातनं ही खाऊन गप्प नाही बसू शकत, कारण एवढी छान असते. स्पायसीनेस नाही आहे, गोड आहे, थोडीशी तिखट आहे, पण एवढा तो स्पाइस लागत नाही तोंडाला. जर समजा तुम्ही बोईसरला आलात तर तुम्ही चित्रालयाला येऊन सम्राट डेअरी फार्म बघाल आणि तिथे ही तुम्हाला स्पेशल अशी कचोरी मिळते आणि ही तिथे आल्यानंतर ही कचोरी नक्की ट्राय करा. तर मँगो लस्सी ट्राय करतोय. वा, मजा आली. मस्त आहे मँगो लस्सी. मँगोचा पल्प, साखर आणि दही अप्रतिम कॉम्बिनेशन आहे एकदम, आणि मजा आली आहे खाऊन. सम्राटच्या बाहेरच ना ओम साई पाणीपुरी सेंटर आहे, अगदी रोडला लागूनच आहे. त्याच्याकडे खूप छान अशा पाणीपुरी, दहीपुरी आणि शेवपुरी वगैरे मिळते. तर आपण आता त्यांच्याकडे जाऊन त्यांचं चाट टेस्ट करणार आहोत. ही शेवपुरी आलेली आहे आणि एकदम मस्त वाटते. मस्त शेवपुरी आहे आणि थोड़ी तिखट है, स्पाइसी वाली है. ओवरऑल टेस्ट सॉलिड है. और क्या है, दही पूरी है. और क्या है आपके पास? रगड़ा पैटिस है. एक दही पूरी देना. ही दहीपुरी मागवलेली आहे, पण मी ट्राय करतोय आता दहीपुरी. खूप छान अशी दहीपुरी आहे आणि एकदम मस्त वाटतंय. तर तुम्ही जर चित्रालयाला याल किंवा BRC कॉलनीच्या समोर याल तर इकडे येऊन ना नक्की इथे दहीपुरी आणि शेवपुरी ट्राय करा. पुरीवाल्याच्या बाजूलाच ना एक मस्त कुल्फीवाला आहे आणि यांच्याकडे मलाई फ्लेवर आणि एक पिस्ता फ्लेवर आहे. तर तो आता ट्राय करतोय. पण त्याआधी ना इकडे एक मुलगा आहे ज्याला ही कुल्फी हवी आहे, तर आपण त्याला ती पहिली देऊया आणि मग आपण कंटिन्यू करूया. मस्त आहे. मलाई फ्लेवर तर एकदम असा क्रीमी वाटला, एकदम छान वाटतं. पिस्ता माझा ऑल टाईम फेवरेट आहे. टेस्ट एकदम सॉलिड आहे. बाजूला पाणीपुरी खा आणि त्याच्यानंतर कुल्फी खा. व्ह्यूअर्स, जशी आपल्या इकडे कैलास लस्सी फेमस आहे आणि दादरमधले वेगवेगळे लस्सीवाले फेमस आहे, तसं बोईसरमध्ये ना रॉयल डेअरी खूपच फेमस आहे इथल्या मँगो लस्सीसाठी. मी मागे एकदा ना 4 वर्षापूर्वी इकडची लस्सी टेस्ट केली होती आणि ती लस्सी मला एवढी आवडली होती ना, आता मला असं वाटतं आहे की तुम्हालासुद्धा ती लस्सी दाखवावी. आणि जर समजा तुम्ही कधी बोईसरमध्ये आलात तर ही लस्सी नक्की टेस्ट करा. चला मी तुम्हाला दाखवतो एक ऑसम लस्सी मिळण्याचं ठिकाण. पहिलं ना ही लस्सी ग्लासमध्ये मिळायची, आता ह्यांनी याचं ब्रँडिंग केलं आहे आणि एवढं सॉलिड वाटतं आहे ना, म्हणजे पॅकेजिंग एकदम सही आहे. आणि आता आपण लस्सी टेस्ट करूया कशी आहे. तीच चव, एकदम ऑसम. मी जसं तुम्हाला म्हटलं की ऑसम प्लेस. जर तुम्हाला मँगो लस्सी ट्राय करायची आहे ना तर तुम्हाला नक्की इकडे यायचं आहे. एवढी सही क्रीमी लस्सी आहे ना, विचारू नका. एकदम आत्मा थंडगार करणारी. तर आता ना इकडे फुल ऊन वाढतं आहे आणि एवढं गरम होतं आहे, म्हणून चांगला मी लस्सीवर लस्सी पितो आहे आणि तरी पण माझी तहान भागत नाही. तर इथे एक माझा फेवरेट शिकंजीवाला आहे. आता शिकंजी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीचं ड्रिंक आहे, पण इकडे ना आपल्याला एका छोट्या ग्लासमध्ये लिंबू सरबत, त्याच्यावर थोडंसं काय जलजिऱ्याचं पाणी आणि आईस क्रश अशी लेमन शिकंजी मिळते आणि टेस्टला एवढी सही असते आणि मेन पोटाला थंड करते. आणि त्याच्याकडची गर्दी बघा, येणारे जाणारे खूप जण इकडे येऊन शिकंजी पीत असतात. ही आहे शिकंजी आणि माझं फेवरेट ड्रिंक उन्हाळ्यातलं काय, मी हे कधी पण आलो तरी पिऊ शकतो, एवढं सही आहे. याची टेस्ट एकदम सॉलिड आहे
लिंबू पण एकदम जेनरसली टाकतोय, असं नाही की बाबा बाकीचे लोक असे पिळतात ना एवढंसं, तसं नाही आहे. ओरिजिनल लिंबाची टेस्ट, नो सिंथेटिक लेमन सिरप, आणि एवढी याची टेस्ट अमेझिंग आहे ना. लोक एक ग्लास प्यायला येतात आणि 3 घेतात. तर मित्रांनो, आत्ता आपण येऊन पोचलो आहोत चिंचणीला, आणि चिंचणी हा एक प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे बोईसरमधला आणि अतिशय फेमस आहे. खूप लोक इकडे ना विकेंड्सना येत असतात आणि आपण सुद्धा इथे आलो आहोत. तर आपण जाऊया एका स्टॉलवर. जय मा शेरावाली हा जो स्टॉल आहे तो एक मावशी चालवते आणि ती 30 वर्षापासून चालवते आणि तिचे वडापाव एवढे टेस्टी आहेत ना, ते खाण्यासाठी खूप लोक लांबून लांबून येतात. मैं मौसी के पास इसलिए आती हूँ, हम लोग चिंचनी आते हैं तो सबसे पहले हमारा यही होता है कि मौसी के वड़ा पाव खाना है. उनका वड़ा पाव एकदम सुपर्ब डुपर्ब टेस्टी रहता है, चटनी भी टेस्टी एंड जो चुरचुर साथ में देते हैं वो भी मस्त. थैंक यू टू मेरी मौसी, प्यारी मौसी, बहुत अच्छा बनाते हैं. आता हे ज्या दोघी जणी आहेत ना, ह्या इकडे खूप वर्षापासून वडापाव बनवतात. पहिले ना इकडे काका असायचे, काकानी काकी दोघे जणी अतिशय मेहनत करून ना वडापाव करायचे आणि लोकांना हे खूप आवडायला लागलेलं आहे. आणि आता ही एवढी छान फुल फ्लेज गाडी बनवलेली आहे जिथे आपल्याला हे टेस्टी पदार्थ मावशी आणि तिची सून हे दोघी जणी मिळून, हे आदर्श सासू सुनेचं उदाहरण आहे की दोघी जणी कसा बिझनेस करतात, सुंदर असे पदार्थ या दोघी जणी मिळून बनवतात. हे वड्याचं पीठ आहे आणि ती बटाट्याची भाजी आहे. हां, आणि हिचं एक आहे की तिला जेवढं फक्त तुम्हाला गरम आणि फ्रेश मिळणार, इथे करून ठेवून चेपलेले वडापाव मिळत नाहीत. एकदम गरमागरम आणि असे फ्लफी असे वडे मिळणार आणि टेस्टी, जे चटण्यासुद्धा टेस्टी आहेत. तुम्ही ही सगळी सिटिंग बघताय ना, ती मावशीची सिटिंग आहे आणि आपण इथे वडापाव भाजीपाव वगैरे घेऊन मस्त आपल्या कुटुंबासकट सनसेट वॉच करू शकतो. मला वाटत नाही अशी सुविधा कुठच्याही बीचवर उपलब्ध असते. आणि हा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्की चिंचणीला येऊन मावशीकडे वडापाव टेस्ट करायला हवा. अलीकडेच मंचुरियन पाव पण फेमस झालेला आहे. मंचुरियनची ऑर्डर दिलेली आहे, तर ही ताई आता मंचुरियन बनवते आपल्यासाठी. आणि असे टेस्टी मंचुरियन आणि किती फास्ट बनत आहेत बघा. हा, याच्यात काय काय असतं या पिठात ताई? मैदा असतो, कॉर्नफ्लॉवर असतो आणि आला लसूण मिरची. मंचुरियनचा पीस मी खाल्ला, एवढा सही आहे ना, तिखट आहे, एकदम असा झणझणीत आहे आणि मजा आलेली आहे खायला. खरंच तुम्ही आल्यानंतर ना, उन्हाळा असेल पावसाळा असेल काही बघू नका, मावशीला मंचुरियन करायला सांगा आणि तुम्ही मंचुरियन नक्की टेस्ट करा. मावशी आता आपल्याला बटाट्याची भजी बनवून देते आणि तर बनवण्याचा स्पीड बघा, किती फास्ट भजी बनवते. एक एक भजीची साईज बघा किती मोठी आहे. खूप सुंदर अशी भज्यांची प्लेट आपल्या समोर आलेली आहे. चला आपण आता टेस्ट करूया. आता ना ही भजी आलेली आहे, कसली टेम्पटिंग दिसते बघा ना, एकदम सॉलिड. आणि याच्याबरोबर सेम चटणी आहे, ही आपली लाल चटणी आणि ही हिरवी चटणी. भजीचा लेअर बघा किती छान फुगले आणि मध्ये बटाटा एकदम शिजला आहे. बटाटा भजी म्हणजे प्रेम. मी आजकाल ना या भज्यांच्या जाम प्रेमात आहे, एवढा सही वाटते. आता मावशी कांदा भजीचं प्रिपरेशन करते आणि आता कांदा भजी सोडते. तर व्ह्युअर्स, ही आता मावशीने कांदा भजी बनवून दिलेली आहे, एकदम चमचमीत आणि एकदम वेळात वेळ काढून. कारण खूप सारे लोक वडापावच्या रांगेत उभे आहेत वडापावसाठी, पण आपल्यासाठी भजी रेडी झालेली आहे आणि आता आपण ही बघूया कशी वाटते. आता मावशीकडनं पण कांदा भजी घेतलेली आहे आणि एकदम सॉलिड आहे, अशी क्रिस्पी. तुम्ही बघाल ना तर एकदम करकरीत अशी कांदा भजी आहे आणि एकदम सही लागते. तर इकडे आल्यानंतर ना तुम्हाला चॉईस आहे, वडापाव तर मेन आहे, पण तुम्हाला साईड्स जर हवे असतील तर तुम्ही मंचुरियन घेऊ शकता, बटाटा भजी घेऊ शकता आणि कांदा भजीसुद्धा ट्राय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना की सगळ्यात रिझनेबल वडापाव मिळतो. तर जर तुम्ही चिंचणीला आलात ना तर
मावशीच्या स्टॉलला नक्की भेट द्यायची. जय शेरावाली मा. आपण वडापाव भजीपाव कदाचित गर्दी असते तर कधी कधी कमी पदार्थ अवेलेबल असतात, पण जे अवेलेबल असतात ते टेस्टी असतात. तर म्हणून तुम्ही ते 100% टेस्ट करून जा. मावशीच्या स्टॉलच्या बाजूलाच तुम्हाला दिसेल शैलेश. हा शैलेश ना अतिशय मेहनती आहे आणि एवढे सगळे ताडगोळ्यांचे ढीग तो अगदी इझिली सोलतो. याच्याकडच्या ताडगोळ्यांची क्वालिटी ना अगदी एक्सलंट असते आणि ते एवढे सॉफ्ट आणि गोड असतात ना की काय विचारू नका. ताडगोळ्यांचा सीझन नसेल त्यावेळी खूप छान असे कोवळे नारळसुद्धा मिळतात आणि तुम्ही ही ताडगोळ्यांची प्लेट बघताय किती सुंदर दिसते बघा ना. तुम्ही सुद्धा चिंचणीला आलात तर तुम्ही शैलेशच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि त्याच्याकडचे छान ताडगोळे आणि नारळाचं पाणी नक्की प्या. तर व्ह्यूअर्स, आता आपली बोईसरमधली फूड टूर संपलेली आहे. एकतर उन्हाळा होता आणि छान अशी राजकचोरी, शिकंजी, एवढी मजा आली आहे ना की काय विचारू नका. जर तुम्ही उन्हाळ्यात या साईडला येत असाल ना तर तुम्ही नक्की बोईसरला व्हिजिट करून हे पदार्थ ट्राय करा. चिंचणीच्या बीचवर जा, मावशीचा वडापाव पण ट्राय करा, शैलेशकडचे ताडगोळे आणि नारळाचं पाणी प्या. एकदम थंड होऊन जातं आणि एकदम छान वाटतं. तर हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीशी शेअर करायला विसरू नका. आणि हो, आता मी तुम्हाला सांगतोय की प्लीज सबस्क्राईब करा. बाकी तुम्ही व्हिडिओ बघताय पूर्ण त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम ठेवा माझ्यावर आणि रोज माझे व्हिडिओ बघत राहा. ॲज ऑलवेज, थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.